नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर। आज मी वाटाण्याची आमटी बनवली आहे आणि हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर नक्की लाईक करा। हा वाटाणा मी रात्रभर पाण्यात ठेवला होता आणि आता याला 9 ते 10 तास कंप्लीट झालेत। सगळा वाटाणा मस्त फुगला आहे आणि आता त्यातलं पाणी काढून धुवून घेते। धुतलेला वाटाणा कुकरमध्ये टाकते आणि सोबतच काळी मिरी, स्टार फूल, जायफळ आणि दालचिनी कमी प्रमाणात टाकते। त्यात 1 ग्लास पाणी टाकते आणि झाकण ठेवून लगेच गॅस चालू करून गॅसवर ठेवते। मध्यम गॅसवर 3 शिट्या काढून घेते। 3 शिट्या होईपर्यंत इथं मसाल्यासाठी वाटण बनवते। त्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यात 1 मोठा कांदा चिरलेला घेतलाय, 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, 4 ते 5 आल्याचे तुकडे घेतलेत, 1 हिरवी मिरची टाकते, अर्धा टोमॅटो टाकते आणि थोडीशी कोथिंबीर टाकते। आता हे सगळं बारीक करून घेते। आता वाटण तयार झालंय। इथे 3 शिट्ट्या पण झाल्यात। आता गॅस बंद करून थोडा वेळ थंड होऊन देते। बऱ्यापैकी कुकर थंड झालाय। त्याचं झाकण काढते आणि थोडंसं चमच्यात वाटाणा घेऊन चेक करते शिजला का ते। तर वाटाणा चांगला शिजलाय। आता लगेच फोडणी देते। त्यासाठी गॅस चालू करून त्यावर कढई ठेवते। कढईत 2 लहान पळ्या तेल टाकते। तर गरम तेलामध्ये अर्धा चमचा जिरं टाकते, अर्धा चमचा तीळ टाकते, मस्त तडतडून देते। तर बारीक चिरलेला कांदा टाकते आणि चांगला हलवून घेते। त्याच्यात मिक्सरला बारीक केलेलं वाटण टाकते आणि सगळ्या कांद्यामध्ये चांगलं मिक्स करून घेते। कढीपत्ता टाकते आणि कढीपत्ता पण मिक्स करते। तर त्याच्यामध्ये मसाले टाकते। इथे 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकते, अर्धा चमचा गरम मसाला टाकते, अर्धा चमचा हळद टाकते, अर्धा चमचा धना पावडर टाकते आणि अर्धा चमचा लाल तिखट मिरची पावडर टाकते। आणि आता हे मसाले जे आहेत ते सगळे कांद्यामध्ये चांगले मिक्स करते। आता मसाले जळू नये म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हलवून घेते। आता कुकरमध्ये सगळा वाटाणा एका मोठ्या वाटीमध्ये काढून घेते। आता मसाल्याला मस्त उकळी आले। त्याच्यामध्ये हा सगळा वाटाणा टाकते आणि सगळा मस्त हलवून घेते। मसाल्याला मस्त तेल पण सुटलंय। आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकते आणि परत हलवून देते। तर झाकण ठेवते आणि 4 ते 5 मिनिटं शिजवून घेते। झाकणात पाणी टाकते म्हणजे आयतच पाणी वाटाण्यात टाकता येईल। वेगळं पाणी गरम करायची काही गरज नाही। आता पाणी गरम झालंय ते वाटाण्यात टाकून घेते आणि परत झाकण ठेवते। आता परत 3 ते 4 मिनिटं शिजवून घेते। आता 3 ते 4 मिनिटं झालेत। झाकण काढून घेते आणि सगळा वाटाणा मस्त हलवून देते आणि गॅस बंद करते। आता त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते आणि सगळ्या भाजीमध्ये चांगली मिक्स करून घेते। आता वाटाण्याची आमटी तयार आहे म्हणून लगेच खाण्यासाठी काढून घेते। तर ही आमटी तुम्ही भातासोबत खाऊ शकता किंवा चपातीसोबत बी खाऊ शकता, छानच लागते। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। थँक्यू।